तर भगवान परमात्मा आपल्यावरचं संकट नाहीसं केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे 5 मिनिटं एक प्रसंग छोटासा तुमच्या समोर मांडून जाईल. डॉक्टर मांडके नावाचे एक सद्ग्रस्त होऊन गेले. जिवंत उदाहरण आहे, लक्ष द्या. डॉक्टर मांडके नावाचे एक सद्ग्रस्त असे होऊन गेले की डॉक्टर मांडके हे खूप मोठे हृदयरोग तज्ञ होते आणि अक्षरशः डॉक्टर मांडके साहेबांना एक पत्र भारत सरकारने लिहिलं, डॉक्टर साहेब आपण आतापर्यंत अनेक लोकांचे हृदयाचे ऑपरेशन केलेले आहेत आणि ही रुग्ण सेवा पाहून उद्या सकाळी ठीक 10 वाजता भारत सरकार आपला सन्मान करू इच्छित आहे. तुम्ही उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दिल्ली या ठिकाणी पोहोचावं. हे पत्र ज्यावेळेस डॉक्टर मांडके साहेब पाहता त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. डॉक्टर मांडके साहेब दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता विमानाची ती फ्लाईट होती आणि खऱ्या अर्थानं विमानात बसतात. विमान सुरू होतं, आकाशात असतं आणि आकाशात असताना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हवामानात बदल होतो आणि बदल झाल्यानंतर पायलट सूचना देतो की हवामानात बदल झाल्यामुळे आता ही फ्लाईट रद्द करण्यात येत आहे. आता नाईलाज झाला. मग डॉक्टर मांडके साहेब फ्लाईट मधून उतरतात, एक गाडी करतात, त्या गाडीमध्ये बसतात आणि प्रवास करू इच्छितात. खऱ्या अर्थानं दिल्लीच्या दिशेनं त्या ठिकाणी निघतात. मुंबईहून निघताय आणि मुंबईतून दिल्लीच्या दिशेनं ते गाडीनं प्रवास करत आहे. पण ऐका, समोर एवढा धोधो पाऊस सुरू होता, वारा वाहत होता, समोरची गाडी ड्रायव्हरला दिसत नव्हती आणि अशा परिस्थितीत एक भला मोठा पूल आला. त्या पुलाखालून एक रस्ता जात होता. ड्रायव्हरची नजर चूक झाली आणि ती गाडी त्या मुख्य हायवे पासून एका विरुद्ध दिशेला असणाऱ्या अरुंद रस्त्यावर चालू लागली. 70-80 किलोमीटर गाडी गेल्यानंतर ड्रायव्हरच्या लक्षात आलं की आपण आता मुख्य रस्त्यापासून बाजूला आलेलो आहोत, आपण रस्ता हुकलेलो आहोत आणि आता आपलं जाणं शक्य नाही. मग त्यावेळेस डॉक्टर मांडके साहेबाचा नाईलाज झाला. पण जवळ असणारी एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये दिवा लागलेला होता. डॉक्टर साहेबांना असं वाटलं आपण काही काळ या ठिकाणी विश्रांती करू आणि मग नंतर आपल्या पुढच्या प्रवासाला निघू. डॉक्टर साहेब जातात, दरवाजा ठोठवतात. एक स्त्री बाहेर येते, आदरातिथ्य करते, खऱ्या अर्थानं त्यांना आतमध्ये बोलवते. कारण अतिथी देवो भव हा आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. आतमध्ये बोलवते, खुर्ची टाकते, खुर्चीवर डॉक्टर मांडके साहेब बसतात. काहीच परिचय नाही डॉक्टर साहेबांचा त्या महिलेचा, कुठलाही परिचय नाही. फक्त एक वाटसरू आहेत आणि आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य म्हणून ती माता माऊली त्यांना आश्रय देते. चहा टाकण्यासाठी माता माऊली त्या ठिकाणी जाते. चहाचं पातेलं त्या चुलीवर ठेवते. खालून जाळ चालू आहे. लक्ष द्या, चित्र डोळ्यासमोर घ्या. जवळच एक पाळणा आहे छोटासा, त्या पाळण्यामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती, श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती ठेवलेली आहे. त्या पाळण्याला एक छोटीशी दोरी बांधलेली आहे आणि त्या माता माऊलीची ती दोरी तिच्या बोटाला बांधलेली आहे. जशी जशी ती माता माऊली पूर्ण घरभर फिरते तसा तो पाळणा हलू लागतो, मागं पुढे होत जातो आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं चित्र पाहत असतात.